आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. ही जागा, हे वाचनालय, वर मुलं अभ्यास करतायत आणि शहराच्या मध्यभागी ही इमारत आहे. मला वाटतं स्वर्गवासी बाळासाहेब पवार यांच्या नावानं हे वाचनालय चालतं आहे. मेंबरशिपसुद्धा अनेकांची आहे, म्हणजे लोक वाचतातसुद्धा, पुस्तकं खूप आहेत. मला वाटतं कन्नडचा हा एक चांगला सांस्कृतिक ठेवा आहे आणि आल्याबरोबर ती आनंदाची गोष्ट सर्वांना पाहायला मिळते. सुरेश अर्थात बापूजी यांच्या बाबतीत मला अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. जुन्या काळातले पत्रकार सर्वांना त्यांनी एकत्र केलं. आता जुन्या काळी तर काय टायपिंग वगैरे नव्हतीच, या सगळ्या गोष्टी पाठवाव्या लागायच्या आणि सर्व ज्येष्ठ पत्रकारही इथं बसलेले असतील. त्यावेळेस प्रिंटिंग प्रेसही नव्हत्या. मला वाटतं ते खिळे जुळवायचे, त्याला खिळे म्हणायचे, आणि ते खिळे जुळून त्या बातम्या छापायचे. आत्रे नेहमी सांगतात, त्या बाबतीतली एक गंमत तुम्हाला सांगतो. आत्रे उत्तम पत्रकारसुद्धा होते, संपादक होते. ते म्हटले की एक साहित्यिक, जरा असं आम्हाला समजलं की एक साहित्यिक आता जाण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे कायमचे जाण्याचे, आणि कोणी जाणार असेल तर त्याचा मृत्यूलेख सुरुवातीलाच तयार केला तर पुढे जास्त त्रास होत नाही, म्हणजे गेल्याबरोबर पटकन तो छापता येतो. म्हणून त्या साहित्यिकाविषयी आत्रेंनी तो अग्रलेख तयार केला, कारण ते आता 1-2 दिवसात जाणार आहे असं डॉक्टर म्हटले होते, आणि त्याचा जॉब तयार करून ठेवला त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये. पण गंमत अशी, 8 दिवस झाले तरी ते साहित्यिक काय जाईनात. म्हणजे शक्यतो साहित्यिक असं फसवतात अनेक ठिकाणी. त्यांनी अपेक्षाभंग केला आणि ते जे जॉब तयार करणारे होते ते आत्रेंना त्यांनी असं सांगितलं, कुठवर आपले हा जॉब आता गुंतून ठेवायचा, आपण मोकळा केला पाहिजे, हे खिळे मोकळे केले पाहिजे. आणि मग तो जॉब तोडला गेला आणि त्याच रात्री ते साहित्यिक गेले. असं आत्रे पत्रकारितेच्या बाबतीत नेहमी गंमत सांगत असतात. म्हणून आजची पत्रकारिता जर आपण पाहिली, असं म्हटलं जातं काळ खूप बदलला, जुने लोक चांगले होते, आत्ताचे वाईट आहे, तसं नाही, समाजच बदलला आहे. तुम्ही समुद्रातून एखादी बादली जर पाणी घेतलं आणि जर असं म्हणायला लागले हे गोड असावं, तर ते गोड असणार नाही, कारण जसा समाज बदलला आहे तसं सगळेच बदलले आहेत. त्यामुळं पत्रकारांनाही बदलणं आलं. खूप माहितीचा स्फोट आता झाला आहे. जी बातमी घडल्यानंतर उद्या लोकांना कळत होती ती पुढच्या क्षणी कळायला लागली. त्यामुळं पत्रकारांवरची जबाबदारी वाढली की उद्या बातमी देताना नेमकी काय दिली पाहिजे, त्यातला वेगळा सारांश दिला पाहिजे. समजा बदलापूर आहे, बदलापूरला जी घटना घडली ती पुढच्या मिनिटामध्ये सगळ्या देशात समजली काय झालं. मग पत्रकारांनी किंवा यूट्यूब चॅनल्सचे जे आमचे मित्र आहेत किंवा जे मीडियाचे पत्रकार आहेत, त्यांनी ती बातमी देण्यापेक्षा अशा घटना का घडल्या, का घडू नयेत यावर लेखन करणं अपेक्षित आहे. की आमचे मोठे लोक पुन्हा पुन्हा काहीतरी त्यामध्ये पाहून विकृत होतात आणि आम्ही लक्ष न देता या लहान बाळांच्या हातामध्ये ते मोबाईल देतो. म्हणजे त्या घटनेचं असं विश्लेषण करणं फार गरजेचं असतं. ते आजचे आमचे मित्र करतायत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्याला जागल्या म्हणतात, या समाजामध्ये जागल्याचं काम पत्रकार करतात. अनेक गोष्टींना वाचा फोडतात, अनेक भ्रष्टाचाराला ते वाचा फोडतात. आता विषय वेगळा आहे, भ्रष्टाचार हा विषय इतका विस्ताराचा आहे की पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली की ते पटकन दुसरा त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार करतात. त्यामुळं पहिला झाकून जातो आणि मोठ्याकडं आपण वळतो, अशी एकंदर समाजाची परिस्थिती आहे. पण आता थोडासा विषय असा आहे की आमचे नवीन मुलं यामध्ये आलेले आहेत. प्रेस मीडिया खूप अजूनही चांगला आहे, लोक पेपर वाचतात, प्रिंट मीडिया चांगला आहे. पण आमचे जे चॅनल्सवाले आहेत त्यांनी आता थोडंसं वाचन केलं पाहिजे. कारण मी अनेक ठिकाणी पाहतो सरपंच असं ते म्हणत नाही, सरपंच म्हणतात, सरपंच. काल त्या सरपंचांचं असं झालं. किंवा आपण हा जो स्वर्गीय शब्द वापरतो, स्वर्गीय म्हणजे आनंद होणे, मला वाटतं तिथं स्वर्गवासी शब्द अपेक्षित असावा. म्हणून आपण त्या गोष्टीमध्ये भाषेच्या बाबतीतसुद्धा फार जपलं पाहिजे. ते काम बापूजींनी केलं, सर्व पत्रकारांना एकत्र केलं. मला वाटतं नंतर ते शिवसेनेमध्ये जॉईन झाले आणि शिवसेनेच्या बाजूनं त्यांनी काही लढायासुद्धा त्या ठिकाणी केल्या, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम केलं. आणि अशा एका पत्रकारांचा स्मृतिदिन आपण दरवर्षी साजरा करताय. त्यांचे बंधू संजयजी असतील किंवा इतर त्यांचे सर्व समवयस्क पत्रकार मित्र असतील, त्या निमित्तानं नवीन पत्रकार या ठिकाणी येत आहेत. एक स्नेहबंध तुमच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून या कार्यक्रमाला मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो की अखंडपणे हा कार्यक्रम असाच सुरू राहो दिवसेंदिवस आणि पत्रकारितेचं महत्त्व आमच्या समाजाला पटत राहो. मी आल्यानंतर पाहिलं मुलांची संख्या इथं बऱ्यापैकी आहे. त्यामुळं जो विषय आपण निवडला आहे, जगण्यातल्या आनंदाच्या वाटा, त्यांचं जगणंच अजून सुरू झालेलं नाही. त्या काय आनंदाच्या वाटा ते शोधणार आहेत, कारण त्यांची समज कमी आहे. आणि बहुतेक ठिकाणी असं होतं की मुलं आणून बसवले जातात आणि ते तास दीड तास बिचारे बसतात काही न समजता, कारण त्यांना काही यातलं कधी कधी समजतही नाही. कधी कधी म्हणण्यापेक्षा वक्तेच असे काही आणले जातात की त्यांना काहीच समजत नाही आणि त्या बिचाऱ्यांना बोलायची सोय नसते. नंतर ते सरांना विचारतात यांना नेमकं कुठून आणलं होतं. तर सर सांगतात मलाच समजलं नाही तर तुम्हाला काय सांगावं असा प्रश्न.
त्यामुळं त्यांच्याविषयी सुद्धा बोलणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण त्यांच्यावर विनाकारण अन्याय करायचा. आपण संविधान मला वाटतं प्रत्येक परिपाठात वाचून घेतो. किती मुलांना संविधान समजतं हा फार जिकरीचा विषय आहे. म्हणून प्राध्यापक सर सुरुवातीलाच जर मुलांना सांगितलं की संविधान म्हणजे काय, तुम्ही हे जे वाचणार त्याचा अर्थ काय, तर ते मुलं फार गोडीनं वाचतील. पण आपल्याकडे ते होत नाही. एके दिवशी तिरंगा फडकवला त्याचा सन्मान आपण ठेवतो म्हणून 3-3 दिवस फडकवायचा. मग त्यातलं जे गांभीर्य आहे, जे सन्मान आहे तो निघून जातो. महाराष्ट्रगीत खूप छान आहे पण ते रोजच मुलांना म्हणायला लावायचं, मग नंतर ते गुळगुळीत होत जातं. त्या महाराष्ट्र गीताविषयी त्यांना काही वाटत नाही. आणि आता पसायदान सगळेजण आपण म्हणतो, ते यंत्रोत्पणे म्हणतो. आता पसायदानाचं तसं काहीच वाटेना असं झालेलं आहे. त्यातले शब्दसुद्धा काहींच्या कानावर सुद्धा पडत नाही. ते इतके हे का होतं की वारंवारिता एखाद्या गोष्टीची आपण जे करतो त्यामुळं त्याचं महत्त्व कमी होतं. म्हणून आमच्या या मुलांना शिक्षण देतानासुद्धा ही वारंवारिता त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे असं मला वाटतं. पण आता मोबाईल सगळ्यांच्या हातामध्ये आलेले आहेत. आता 1-1.5 तास आपण मोबाईल विना आहोत, म्हणजे आपण मोबाईल विना जगू शकतो. मी सुद्धा मोबाईल दूर ठेवलेला आहे, म्हणजे मी सुद्धा 1.5 तास मोबाईलशिवाय राहू शकतो. म्हणजे मोबाईल नसतानासुद्धा आपण जगू शकतो याची खात्री आपल्याला पटते. की लोकांना कधी पटेल हा फार मोठा प्रश्न आहे. कारण मोबाईल बाजूला ठेवणं म्हणजे हृदय बाजूला ठेवणं. हृदय बाजूला ठेवलेलं एक वेळेस परवडेल पण मोबाईल नको. मोबाईल हरवला तर काही माणसं प्रचंड अस्वस्थ होतात की रामाला सीता हरवल्यानंतरसुद्धा इतकं अस्वस्थ वाटत नसेल तितका मोबाईल आपल्यापासून त्यातले त्यात तरुण असतील, प्रौढ असतील, ते अस्वस्थ होण्याचे कारणं अनेक वेगळे असतात. कारण त्यांचा मोबाईल हा एक रहस्यमय प्रकार तोपर्यंत झालेला असतो. लहान मुलांना आम्ही मोबाईल देतो, ऑनलाईन त्यांचं शिक्षण झालेलं आहे. पण तुम्ही आमचे जुन्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे काही लोक इथं आहेत, त्यांना विचारा जुना काळ कसा होता. जुन्या काळी आईवडील मुलगा मुलगी जर घरामध्ये असतील तर उठल्याबरोबर वडील स्नान करायचे, देवपूजेला बसायचे. आई स्नान करायची, तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची किंवा त्या जातेवर पीठ म्हणून एखादं बहिणाबाईचं गीतसुद्धा म्हणायचे. आमच्या घरातील तरुणताई उठायची, अंगण झाडायची, अंगण सारवायची आणि घरातला तरुण मुलगा उठल्याबरोबर व्यायाम करायचा. त्यावेळी जिम नव्हती, पण जोर असतील, बैठका असतील, दांडपट्टे असतील, असे गावरान व्यायाम त्याचे होते. त्यामुळं तो सशक्त व्हायचा. हे पूर्वीच्या घरातलं उठल्याबरोबरचं चित्र होतं. आता तुम्ही मला सांगा, पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? लहान मुलांनी सांगा, उठल्याबरोबर पप्पा काय करतात, मम्मी काय करते, आपण काय करतो? जेवढे घरात मेंबर्स आहेत ते उठल्याबरोबर पहिलं काम करतात, मोबाईल हातामध्ये घेतात. कारण आपण रात्री झोपल्यानंतर जगाचं काय झालं असेल याची आपल्याला फार मोठी काळजी असते. मग उठल्याबरोबर कुठंतरी मोबाईलमध्ये एक फोटो येतो, रात्री कोणीतरी गेलेला असतो. तो गेल्यानं फारसा फरक पडलेला नसतो, पण आता सोय आहे फोटो टाकण्याची म्हणून त्याचा फोटो येतो. ओळखीचा असो नाही तर नसो, भल्या पहाटे श्रद्धांजली वाहायची, भावपूर्ण श्रद्धांजली, 5-6 फुलं टाकून द्यायची. आता आपल्याकडे ते फुकटच आहेत, 5-10 टाका, काय फरक पडत नाही. त्याच्या खाली लगेच दुसऱ्याचा एखाद्याचा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले असा तो विषय असतो. त्यांना काय फारसा फरक पडलेला नसतो, पण सोय असते फोटो पाठवण्याची म्हणून येतो, यांचा आज वाढदिवस आहे. मग काय करायचं, ओळखीचे असो नाही तर नसो, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायची. म्हणजे मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच. आणि असा भावनाहीन, संवेदनाहीन अवस्थेमध्ये आमचा आभासी दिवस जे सुरू होतो, सगळी माणसं दिवसभर त्या आभासी जगामध्ये वावरतात. काही अपवाद त्याला असतील. मग पूर्वीचा काळ तुम्ही आठवा, वडील घरी आल्यानंतर हे पिटुकले मुलं पहा किंवा आपण आठवा. वडील घरी आले की संध्याकाळी आम्ही धावत जायचो, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. कारण दिवसभर बाप लेकाची भेट नसायची. बाप पटापट मुलाचे मुके घ्यायचा, मुलगा पटापट बापाचे मुके घ्यायचा. आई हे विहंगम दृश्य पाहायची की किती बाप लेकाचं हे प्रेम आहे. हा पूर्वीचा काळ होता. आत्ताही वडील येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात. हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेतो, पळून जातो. म्हणजे आता ज्या वडिलांच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलंसुद्धा येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणी केली? ती तुम्ही, आम्ही केली. म्हणून या यंत्राचे फायदेसुद्धा आहेत, तोटे आहेत असं मी म्हणत नाही. पण आमचा समाज हा प्रवाह पतित आहे. एखादी गोष्ट आम्हाला आवडली की आम्ही त्यामध्ये इतके वाहून जातो. ते चूक आहे की बरोबर आहे की आम्ही अजिबात पाहत नाही, त्यामध्ये वाहत जातो. आणि आमचे तरुण मुलगं दिवसभर त्या आभासी जगामध्ये वावरतात. त्यांना वास्तव जग नकोसं का वाटतं? कारण त्यांना ते वाईट दिसतं. आमचा खरा बंगला आम्ही कधी बांधू प्रश्न आहे, पण त्या मोबाईलमधले बंगले आम्ही पाहत सुटू, कारण तो आनंदाचा विषय आहे. मग कुठंतरी डोक्यावर पाणी पडल्यावर त्याला जाणीव होते, आपलं घर पत्र्याचं आहे, पाऊस येतोय, आपल्या डोक्यावर पाणी पडतंय, आपलं घर पत्र्याचं आहे, पण आपण मोबाईलमध्ये हे बंगले पाहत पाहत आभासी जगामध्ये आनंद लुटत आहोत. ते आभासी आनंद खरा नाही, वास्तव आनंद खरा आहे. आम्ही तो सगळं विसरून गेलो. ऑनलाईनच्या नावाखाली आम्ही मुलं या मोबाईलच्या नादी लावले. आमच्या शेतकऱ्यांनी धान्य विकून मोबाईल घेतला, कारण सरांनी त्यांना सांगितलं मोबाईल घ्या, तुमचा मुलगा ऑनलाईन शिकला पाहिजे. काल परवा एक सर्वे आला, ऑनलाईन शिक्षणाचा काही एक उपयोग झाला, कारण तुम्ही शिक्षकाची उपयोगिता त्या ठिकाणी बाजूला करू शकत नाही. उद्या फळे येतील, डिजिटल फळे येतील, त्यामध्ये चित्रपट येतील, शैक्षणिक चित्रपट येतील, शैक्षणिक फिल्म्स येतील.
तिथं शिक्षकाचं काम राहणार नाही असं म्हटलं जातं. पण एखादा मुलगा तो चित्रपट पाहताना, शैक्षणिक चित्रपट पाहताना आरडाओरडा करायला लागला, गोंधळ घालायला लागला, तर ते डिजिटलमधून कोणी बाहेर येऊन त्याला गप्प बसवणार नाही. शेवटी शिक्षणाचं महत्त्व हे मोबाईलमध्ये गुंतलेलं नाही हे कळायला आम्हाला फार दिवस लागले. तोपर्यंत ती वेळ गेलेली होती. म्हणून आता सगळ्याचे व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत. माणसं तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. तुम्हाला प्रत्येकाचे फेसबुकचे अकाउंट आहे. आणि गंमत अशी आहे, आम्हाला दुसऱ्यांना फसवण्यात फार आनंद आहे. आमचा चेहरा चांगला नसेल तो टाकायचा नाही, एखादा सुंदर चेहरा टाकायचा. त्यामुळे काय होतं, फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात आणि प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते. कधी कधी माणसं प्रोफाईलसुद्धा खोटा लिहितात, नको ते खोटं लिहितात. आणि आम्हाला त्या फेसबुकमुळं जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे. आमच्या काही ताई इथं आहे, एखाद्या स्त्रीनं जर अशी गंमत केली, फेसबुकवर स्वतःचा फोटो जर टाकला आणि त्याच्या खाली जर असं लिहिलं मला सर्दी झाली, एवढंच लिहिलं, गंमत पहा. आपण काय करू, फेसबुकवर आपल्याला समजा एखाद्या स्त्रीचा फोटो दिसला आणि त्याच्या खाली जर आपल्याला असं दिसलं मला सर्दी झाली, आपण तसे पुढं जाणारच नाही. आपण त्यांना सल्ले देणार, कारण ते आपलं काम आहे. ती भगिनी ओळखीची असो नाही तर नसो, मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, अमुक मलम लावा. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणजे घरातल्या बायकोचं घेणं नाही. अरे तिला एखादी गोळी आणून दे, नाही आणून द्यायची आम्हाला. कोण कुठली आणून की बाई, तिला सल्ले, मॅडम अमुक घ्या, इथं बघ ना शेजारी. आम्हाला जागतिक दुःखाची सवय लागलेली आहे. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, त्यांना दुःख नाही. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. म्हणजे जे दुःख आमच्याच्यानं मिटतच नाही, असे दुःख या तंत्रज्ञानामुळं आम्ही उरावर घ्यायला लागलो. त्याच्यामुळे आम्ही दुःखी व्हायला लागलो, आम्ही अस्वस्थ व्हायला लागलो. मग पुन्हा आम्ही म्हणायला लागलो, आनंद कुठं आहे? आनंद तुमच्या आजूबाजूला आहे, तो आम्हाला दिसत नाही. आमच्या लहान बाळामध्ये आनंद आहे. आम्हाला आता मार्काची इतकी हौस आहे की आमच्या मुलाला 90च्या पुढंच मार्क्स पडले पाहिजे असं आम्हाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. जर त्याला 5वीला 60% असतील, 7वीला 65 असतील, 8वीला त्याला जर 68 असतील, 9वीला जर 70 असतील, तर अंदाजे 60 ते 70च्या दरम्यान त्याची बुद्धिमत्ता आहे हे आईवडिलांनी ओळखलं पाहिजे. त्याला कुठून 10वीला 90च्या पुढं मार्क्स पडतील, पण ते पडलं पाहिजे असा आमचा धाक आहे. आणि माणसांना आता मार्क्सवाद गेला, कम्युनिस्ट गेले, ते डावे पक्ष गेले, मार्क्सवाद गेला. आता आपल्या पालकांमध्ये जो मार्क्सवाद बळावलेला आहे तो प्रचंड मोठा आहे. माझ्या मुलाला इतके पडलेच पाहिजे. आत्ता मध्यंतरी 12वीचा निकाल लागला, मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का, त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही सांत्वनाला त्याच्या घरी गेलो. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची, फक्त फळं वगैरे न्यायचे नाही, समजावून सांगायला जायचं. मग आम्ही त्याच्या घरी गेलो, तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती, कारण मुलाला कमी मार्क्स पडले आणि मुलगा समोर बसलेला होता. मुलाला असं वाटलं की आता आईवडील एवढे रडतायत, आपण थोडंसं रडलं पाहिजे, तसं बरं दिसणार नाही. मग ते खाली मान घालून रडत होतं बिचारं. आम्ही गेलो, तिघाही रडतायत. चहासुद्धा आम्हाला मिळेल की नाही शंका होती. पण मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, ते फ्रेश झाले. पत्नीला म्हटले चहा ठेव पटकन. चहा झाला, आम्ही निघालो. मी काय बोललो म्हटलं, पुन्हा रडाल? ते म्हटले अजिबात नाही. मी एकच वाक्य बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तुझ्या डोक्यात काही नाही तर पोराच्या डोक्यात काय ना. पण हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे आईबापाच्या मार्काची बेरीजसुद्धा मुला इतकी येत नाही, पण मुलाला इतके मार्क्स पाहिजे असं आम्ही म्हणतो आणि कुठेतरी दुःखी होतो. हे नाही केलं पाहिजे. आमचं शिक्षणसुद्धा आता आमचे पत्रकार मित्र हे शिक्षणावर लिहितात. तुम्ही जर शिक्षणाकडे बारकाईनं लक्ष दिलं, प्राथमिकपासून महाविद्यालयापर्यंत काय अवस्था. जे स्वामी विवेकानंद म्हणायचे की विद्यार्थ्यांना शिकवताना वरून ज्ञान कोंबायचं नसतं त्याच्या डोक्यामध्ये, जसा कापूस पोत्यामध्ये कोंबतात तसं ज्ञान कोंबलं जातं, असं कोंबायचं नसतं. मुळात त्याच्या डोक्यात ज्ञान असतं, ते हळूवार बाहेर काढायचं असतं. शिक्षकांना ते हळूवार कसं बाहेर येईल याची काळजी घ्यायची असते. तासभर मी आरडाओरडा करून शिकवलं म्हणजे मुलं फार शिकले असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही फक्त त्यांना माहिती दिली, ज्ञान दिलं. मग हे आमचं आजचं जे शिक्षण आहे ते कुठल्या दिशेनं चालू आहे, ते आमच्या मुलांना योग्य नागरिक घडवतं आहे का? आयुष्यामध्ये एखादं संकट आल्यानंतर तो मुलगा शिक्षणामुळे त्या संकटाला तोंड देईल, संघर्ष करील, असं ते शिक्षण आहे का? मला वाटतं तसं ते नसावं. आपण जर बारकाईनं पाहिलं, जुन्या काळी प्रगती पुस्तकं होते, 100पैकी 90 मार्क्स, 80 मार्क्स, 40 मार्क्स आईवडिलांना समजायचं. आता ते प्रगती पुस्तकं गेले. आता काय त्या श्रेण्या आल्या, अ ब गड काहीतरी आलं. आमच्या अडाणी बालकाला जर एखाद्या मुलानं दाखवलं की बाबा मला सगळे ड आहेत, मुलगा म्हणेल छान आहे, वडील म्हणतील छान आहे, तुला 10वीपर्यंत सगळं डच पडलं पाहिजे. कारण ते बिचाऱ्यांना कळत नाही की ड म्हणजे हा सगळ्यात माठ्या. हे सगळं सरकारनं इतकं सगळं छुपं सगळं चालवलेलं आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आता शिक्षकांना सुद्धा म्हणजे आता त्या नोंद वह्याची पद्धत आहे. कोणी इथं शिक्षक असले तर त्यांना माहीत असेल, नोंद वह्याची पद्धत आहे. वर्षभर मुलाकडे लक्ष ठेवायचं आणि त्याची नोंद करायची
की हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, ही मुलगी चांगले चित्र काढते, ही मुलगी चांगली रांगोळी काढते, हिचं हस्ताक्षर चांगलं आहे, या मुलाचा खेळ चांगला आहे, आणि सरकारचा आदेश आहे नकारात्मक नोंद करायची नाही, वाईट नोंद करायची नाही. त्यामुळं मुलांच्या बालमनावर परिणाम होतो. मुलांना खूप जपतं हे सरकार, पहिल्यापासून जपतं. त्यामुळं 8वीपर्यंत परीक्षा नाही. एकदा गंमत झाली, एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपासपेटी चोरली. आता गुरुजींनी ते पाहिलं, त्यांना वाटलं आता याचं काय लिहावं, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही, कारण आपल्याला शिक्षा होईल. बरं आपण शिक्षक आहोत, खोटं कसं लिहायचं. त्यांनी हेडमास्तरांना विचारलं, त्या मुलानं असं केलं भाऊ, याची नोंद काय करायची. तर ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. हे ज्याचे त्याचे कामं असतात ना ठरले. जसे आमचे काही संपादकसुद्धा म्हणतात, एखादी पत्रकार जर म्हटले त्या नेत्याचं आता काय करायचं, संपादक सांगतात की मी आहे, तू फक्त बातम्या द्यायचं काम कर बाबा. नाही, ते असं प्रत्येक ठिकाणी आहे. मग गुरुजींनी शांतपणे विचार केला आणि त्या मुलाची नोंद केली. या मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता काय करणार, खोटं तर बोलता येत नाही, नकारात्मक तर लिहिता येत नाही, मग चला सकारात्मक लिहूया. आता हीच वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली, त्यांनी जर ते वाचलं की या मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे, याच्या छंदाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो त्यांची सुद्धा जागेवर राहणार नाही अशी हे असं ते शिक्षण आहे. मग आता गुरुजींचं तुम्ही ऐका. आमचे पत्रकार मित्र नेहमी लिहितात, मला वाटतं काल परवाच आम्हाला शिकू द्या असं काहीतरी 2-3 वृत्तपत्रात मी वाचलं होतं, कारण आपण ती वाचा फोडता. शिक्षकांना शिकवायलाच वेळ नाही, बाकी सगळे कामं आहेत, सर्वेक्षण आहे, हे आहे, ते आहे, अमुक काम आहे. आता ते फक्त प्राथमिकला येत होते म्हणून त्यांनी ओरड केली, ते नाही भाऊ फक्त निवडणुकीचे कामं आम्हाला का देता, प्राध्यापकांना का नाही, म्हणून ते आता तुमच्यापर्यंत सुद्धा आलेले आहे. म्हणजे समानता पाहिजे असं शिक्षकाचं मत असतं. त्यांना गेले म्हणजे आम्ही सुखी तुम्ही सुखी असं ते सगळं आहे. सर्वांनाच ते आले, आता माध्यमिकला सुद्धा आले. मग एक साहेब त्यावेळेस वर्गात गेले, त्यांनी गुरुजींना विचारलं, एक सगळ्यात हुशार मुलगा म्हणे हा आहे बहुत हुशार आहे, त्याला उभं करा, केला उभा. मग साहेबांनी त्याला विचारलं साथी किती, तो म्हटला 35. गुरुजी म्हटले सगळ्यात हुशार, म्हणे हाच आहे. मग साहेबांनी विचारलं कसं काय. गुरुजी म्हटले अहो तो निदान 35पर्यंत म्हणतोय, बाकीचे 35च्या आतच म्हणतात. आता तुम्ही जसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल, आम्ही याला 49पर्यंत आणणार. अहो शिकवायलाच वेळ नाही. म्हणजे शिक्षकाचं खरं काम जे शिकवायचं आहे, अहो पूर्वीचे शिक्षक फक्त शिकवायचे, मुलांना शिकवायचे, बाकी काही काम नव्हतं. काय कविता होत्या अजूनही आपल्या लक्षात आहे, बालकवींच्या कविता होत्या, पाडगावकरांच्या कविता होत्या. गुणगुणायची मुलं कविता, रस्त्यानं चालताना गुणगुणायची, घरामध्ये काम करताना बहिणाबाईचे गाणे गुणगुणायची. आता मुलं कविता गुणगुणत नाहीत, त्यांची चूक नाही, कारण पूर्वीच्या कविता तशा सकस होत्या, कवींना चाली होत्या. म्हणजे आताचे कवी चाली नाहीत त्यांना असं मी म्हणणार नाही, कवींना चाली आहेत पण कवितांना चाली नाही. म्हणजे शिक्षक ज्यावेळेस वाचतो हे पद्य आहे त्यावेळेस त्याला समजतं ही कविता आहे, तो धडा आहे की कविता आहे, चाली तर दूर. म्हणजे अशा कविता जर आल्या तर सिनेमाचे गाणे जर मुलं गुणगुणले तर ती मुलांची चूक नाही, कारण जे सहजगत्या बाहेर पडतं तेच मुलं गुणगुणतात. म्हणून त्या कविता तशा होत्या. त्या कविता पुन्हा का आणू नये, त्या आणल्या पाहिजे. ते धडे पुन्हा का आणू नये, ते आणले पाहिजे. नवीन लेखकांना संधी द्यायची. अहो ते काही लिहित असले तर का संधी द्यायची हा प्रश्न आहे. म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते शिक्षणात घडल्या पाहिजे. आपण पत्रकार मित्र त्या वेळोवेळी बाहेर काढतो. हे प्राथमिक संपलं, आमचा मुलगा माध्यमिकला जातो, 8वीला जातो, 9वीला जातो, तिथला अभ्यासक्रम कसा आहे. खरं म्हणजे हे संस्काराचं वय आहे. माध्यमिकमध्ये शिक्षक जे शिकवतात ते मुलांच्या मनावर ठसतं, तिथे खरे संस्कार मुलांच्या मनावर होतात. पण एखाद्या नागरिक शास्त्राच्या सरांनी जर मुलांना विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, आता कधी लागते, देशावर संकट आलं, युद्ध सुरू झालं, अनेक त्याचे कारण आहेत. पण एखादा मुलगा जर उभा राहून म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते तर काय करायचं. चूक द्यायचं की बरोबर द्यायचं. आणि जर सर म्हटले चूक आहे तर मुलगा म्हणेल सर तुम्ही टी व्ही पाहता की नाही, बघा तुम्ही रात्रीच पळाले, पहाटे आले, शपथविधी झाला, मग राष्ट्रपती राजवट उठली. हे बाहेरचं नागरिक शास्त्र आहे. पुस्तकातलं जुनं झालं, कुठवर शिकवता. समजा मॅडमनं शिकवलं, 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार हक्क प्राप्त होतो. मुलगा घरी गेला, निवडणुकीच्या दिवशी त्याचं लक्ष असतं बाबांकडे, आता जातील मग जातील, 5 वाजले तरी वडील मतदानाला जात नाही. का जात नाहीत बुवा, त्याला वाटतं यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनटं बाकी असावी. मग खरं मतदान तर 5 वाजल्यानंतर सुरू होतं. कुठली तरी गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं, मग ते मतदानाला जातात. मुलाला कळत नाही खरी लोकशाही, खरं नागरिक शास्त्र कुठलं आहे. हे बाहेर चाललंय ते खरं आहे की पुस्तकातलं खरं आहे. म्हणून आजचं आमचं पुस्तकातलं जे आहे ते 100 वर्ष जुनं झालं आहे आणि बाहेर झालं ते 100 वर्ष वेगानं पुढं पळतंय. महात्मा गांधीजी थोर आहेत, लोकमान्य टिळक थोर आहेतच ते थोर, पण आता अण्णा हजारे थोर नाहीत का. अण्णांचे धडे 4थीपासून का नाहीत, कारण ते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात म्हणून नाहीत का. अजून ते सरकारी थोर नाहीत म्हणून नाहीत का. पोपटरावांचा धडा का नाही, एखाद्या हिंद केसरीचा धडा का नाही,
अहो आमच्या बापूंचा धडासुद्धा पाहिजे, पत्रकार म्हणजे कोण, ते कसे पूर्वी, म्हणजे मुलांना हे चहूबाजूचं ज्ञान का अभ्यासक्रमामध्ये येत नाही हा फार मोठा प्रश्न आहे. मग आमचा मुलगा शाळा खूप शिकला, मार्क्स खूप पाडले म्हणून असा महाविद्यालयात जातो. तुम्हाला सांगतो उच्च शिक्षणामध्ये उच्च कोटीची लबाडी सुरू आहे, उच्च कोटीची. आता हे आम्हीच मान्य केलं पाहिजे, इलाज नाही. मुलगा येतो, प्रवेश घेतो, सरांना सांगतो मी फक्त प्रवेश घेईन, तासाला येणार नाही, मी खाजगी क्लासेस लावेन. तुम्हाला माझी हजेरी लावता येते का? आता लावीच लागते, जागा कमी होतील. आता आपल्याला राहायचं आहे, म्हणजे आपलं भवितव्य मुलांच्या हाती आहे. पूर्वी असं म्हणायचे की शिक्षकाच्या हाती मुलांचं भवितव्य आहे, आता उलटं झालंय. आता मुलांच्या हाती शिक्षकाचं भवितव्य आहे. ते कॉलेजमध्ये आले, शाळेत आले तरच यांची जागा टिकणार आहे, नाहीतर यांची बदली होईल, यांना बाहेरच्या जिल्ह्यात जावं लागेल, पद रिकामं होईल, नको तिथं एखाद्या आडबाजूच्या कॉलेजमध्ये जावं लागेल. म्हणून शिक्षकांना सुद्धा मुलांचं आता ऐकावं लागतं. मग कधी कधी शिक्षक सांगतात, प्राध्यापक सांगतात मुलांना चला आता आज तास घेऊ, कारण कमी मुलं असतात. ते 2-3 मुलं म्हणतात नाही सर आज आम्हाला मूड नाही, जाऊ द्या भाऊ ठीक आहे आजचा तास घ्यायचा. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणतात चला सर आज तास घेऊ, सर म्हणतात आज मला मूड नाही, जाऊ द्या आपण नंतर उद्या. तिसऱ्या दिवशी दोघांनाही मूड नसतो आणि चौथ्या दिवशी सगळ्यांना मूड असतो, कारण तो रविवार असतो. हे असं आता महाविद्यालयामध्ये जर सुरू होत असेल, यामध्ये प्राध्यापकांची चूक नाही, त्या मुलांची चूक नाही, कारण पट कमी झाल्यानंतर नेमकं करायचं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि आजच्या समाजामध्ये सगळे पत्रकार मित्र इथं आहेत म्हणून एक वास्तव त्यांना मी सांगतो की आता मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. अशा या विचित्र दुष्टचक्रामध्ये आमचं शिक्षण पुढं चाललं आहे आणि या मुलांचं भवितव्य त्यातून घडणार आहे. कसं घडेल हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून ती गंमत सांगितली जाते विश्वासाची. एकदा इंजिनिअरिंगच्या मुलांनी एक चार्टर्ड विमान तयार केलं, सगळे प्राध्यापक त्यात बसले आणि त्या कॉलेजचा GS वर गेला आणि सगळ्या प्राध्यापकांना हात जोडून म्हटला तुम्ही जे ज्ञान आम्हाला दिलं ते सगळं तंत्रज्ञान वापरून त्याचं उपयोजन करून आम्ही हे विमान तयार केलेलं आहे, हे इंजिन तयार केलेलं आहे, तुम्ही या विमानात बसलात, आम्हाला खूप आनंद वाटला. काय झालं असेल? सगळे प्राध्यापक म्हटले चला खाली, हे आपल्या देवट्यांनी तयार केलं, उतरा खाली. सगळे खाली उतरले, प्राचार्य तसेच बसून होते. एक प्राध्यापक त्यांना म्हटले सर ऐकलं नाही का आपल्या देवट्यांनी हे तयार केलं, व्हा खाली. प्राचार्य म्हटले नाही तुम्हाला जायचं असेल तर जा, माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे? मग असं जर होत असेल तर काय करायचं? मग आता समजा मुलाला 55% मार्क्स पडले, जुन्या काळी जर 55% मार्क्स पडले तर आपण आर्ट्सला घालायचो, कारण आर्ट्स ही शाखासुद्धा काही कमी नव्हती. त्याच्यामध्ये ज्या जीवनाच्या कला शिकवल्या जातात, अनेक माणसं त्या शाखेमध्ये जाऊन यशस्वी झाले. कॉमर्स ही शाखा कमी नाही, त्यामध्ये वाणिज्य शिकवलं जातं, या देशाची अर्थव्यवस्था शिकवली जाते, हिशोब शिकवले जातं. सायन्स कमी नाही, कारण त्यातून शास्त्रज्ञ निर्माण होतात. पण आता सगळ्या शाखा बाद झाल्या आणि 55% मार्क्स पडले की आम्हाला कुठं घालायचा मुलगा? मेडिकलला घालायचा. मेडिकलला का घालायचा? कोरोनानंतर या समाजाला खूप डॉक्टरांची गरज आहे असं पालकांना वाटायला लागलेलं. या समाजाची सेवा त्यानं केली पाहिजे. पालक म्हणतात नाही माझा मुलगा मी समाजाप्रती आता वाहणार आहे, तो डॉक्टर झाला पाहिजे. कशाला झाला पाहिजे आपल्याला माहीत आहे, पण आपण बोलत नाही. मग 55% डॉक्टर्स केला पाहिजे का? नाही केला पाहिजे, तो देशद्रोह आहे माझ्या मते. पण माझं तर मत आहे असे कमी मार्काचे खूप डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय या देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. मग 55% पोरगं, वडील त्या पोराला घेतात, 55 लाखाची बॅग घेतात, मेडिकल कॉलेजमध्ये जातात, बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झालं हे डॉक्टर. आता मला गंमत आठवते, अजून 5, 10, 15 वर्षानं असे कमी मार्काचे डॉक्टर जर समाजामध्ये आले तर या समाजाच्या आरोग्याचं काय होईल हा फार मोठा प्रश्न आहे. या लहान मुलांना त्याला सामोरं जायचं, आपण तोपर्यंत असो आपल्याला सामोरं जायचं. पण एक आहे, डॉक्टर आपलं मरण टाळू शकत नाही, ते सुखानं कसं येईल याची काळजी घेतात. मरण कोणी टाळू शकत नाही, फक्त तुम्ही सुखानं मरा पाहा, तुम्हाला वेदना कमी होतील याची आम्ही काळजी घेऊ. मग असे डॉक्टर जर समाजात आले, 10 वर्षानं मला गंमत आठवतं. एक डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन, पेशंटनं पाहिलं कोपऱ्यात हार पडलेला होता. पेशंट घाबरलं, ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? मग त्यानं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार नाही. अशा गमती आहे. मग पूर्वी काय सरकारी दवाखाने नव्हते का? होते. मग माणसं जगत नव्हते का? जगत होते. मला आठवतं आमच्या पूर्ण गावामध्ये एकच डॉक्टर होते, त्यांचा दवाखाना माडीवर होता, ते खाली राहायला होते, जिन्यावर पाटी होती. अजून मला ती आठवते ठळकपणे. काय पाटी होती? डॉक्टर बेंदूरकर, दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईल याचा भरोसा नसायचा, तरी सगळे जिवंत होते. सरकारी दवाखाने होते. एकदा आजी मला सरकारी दवाखान्यात गेली, 4-5 माणसं उभे होते, मी त्यांच्यात जाऊन उभे राहिले. प्रत्येकाला आजार वेगळा होता, कोणाला फ्ल्यू, कोणाला ताप, कोणाला वेगळं, असं सगळं होतं. प्रत्येकाची कुरकुर वेगळी होती. सरकारी डॉक्टर दूर बसलेले होते. सरकारी डॉक्टरांचं मला एक कौतुक वाटतं, ते हात न लावता ओळखतात ताप किती आहे.
स्टेथोस्कोप न लावता ओळखतात धडधड किती आहे, कारण सरकारी काम आहे. ते सगळे दूरच एखाद्याला काय झालं तुला कधीपासून होतं, इकडे एक मोठी बरणी होती पांढऱ्या गोळ्यांची, काही वर्तमानपत्राचे कपटे कापून ठेवलेले होते, अशी बुचकुली भरून गोळ्या घ्यायचे, त्याला द्यायचे खा. औषध आणायला घरून काचेची बाटली न्यायची, त्यावेळेस काय बिस्लऱ्या वगैरे नव्हत्या. मग असं औषध होतं जे भाडकन त्या ड्रममधलं गच्च बाटली. पेशंट म्हणायचं किती चमचे कशाला पित राहा, ड्रम भरलेलेच आहेत, एक्सपायर होण्याच्या आत प्या म्हणे, किती प्या काय अडचण नाही. आणि तुम्हाला सांगतो त्या गोळीच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय, एवढाल्या त्या गोळ्या होत्या मोठाल्या. म्हणून जुने लोक कुठून गोळ्या खायचे आणि आमचे मुलं त्याला हसतात, काय जुने लोक कुठून गोळ्या खायचे. अहो कुठून खायचे म्हणून ते जगले, नाही तर सरकार घशात गुंतून गेले असते त्याच वेळेस. असा तो सरकारी दवाखाना. तुम्हाला सांगतो ते 5-6 पेशंट त्या गावामध्ये ठणठणीत होताना फिरायचे, दिसायचे 8-10 दिवसानं. त्याचं कारण असं होतं, मला फक्त डॉक्टरांनी तपासलं आणि काहीतरी औषध दिलं, ही इच्छाच इतकी मनामध्ये मोठी होती की त्यांना जगण्याची अपेक्षा निर्माण व्हायची आणि आजार ठणठणीत व्हायचं. कारण सेंद्रिय खायचे, सगळं सेंद्रिय होतं, सेंद्रिय खतातलं होतं नाही असे ते सरकारी. आणि जुन्या काळी काय लोकांच्या शरीरात पांढऱ्या पेशी नव्हत्या का, मग त्या मरत का नव्हत्या, आत्ताच कशा मरायला लागल्या. कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषधं निर्माण झाले. आणि या मेडिकल क्षेत्राचं वास्तव हे आहे की आता आधी औषध येतं आणि मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो. स्वाईन फ्लूचं उदाहरण घ्या. टॅमीफ्लू नावाची कंपनी अमेरिकेमध्ये रसातळाला गेली, डबघाईला आली. अमेरिकेचे ते संरक्षण मंत्री रम्सफील्ड त्यांनी त्यात शेअर्स घेतले, कंपनीत भागीदार झाले. अचानक जगभर स्वाईन फ्लू आला, मोठीनं त्या टॅमीफ्लू विकायला लागल्या. अहो महिनाभरात ती कंपनी इतकी नफ्यामध्ये आली, अचानक स्वाईन फ्लू गायब झाला. आता मेडिकल क्षेत्राचं हे वास्तव आहे आणि अशा वास्तवामध्ये आम्ही या तरुण पिढीला घेऊन चाललो आहे. हे नेमकं करायचं काय, हा फार मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे. म्हणून शिक्षण माणसाला काय देतं या नवीन पिढीला आपण सांगितलं पाहिजे, हे दाखवलं पाहिजे. फक्त शिक्षणच नाही, बाकीच्या गोष्टीसुद्धा आमच्या घरामध्ये अनेक चुकतात. आमचे काही माता इथं आलेल्या आहेत, मुलांबरोबर आलेल्या असते. आता पहिलं काम तर आईचं आहे, मुलांवर संस्कार करायचे. जिजाऊनं शिवाजी घडवला ना, आमचा बाल शिवाजी जिजाऊनं घडवला. शहाजीराजे काय मोहिमेवर असायचे, आत्तासुद्धा शहाजी मोहिमेवरच असतात. ते कुठले असतात काय सांगता येत नाही, पण असतात बुवा ते, नाही का. त्यामुळे जिजाऊलाच शिवाजी घडावा लागतो. म्हणून हे जे लहान लहान मुलं आहेत, आपल्याला जर नाराज व्हायचं नसेल तर यांच्यात काय क्षमता आहे हे आपण ओळखा. आमचे लहान मुलं काही भिंतीवर रेघोटे ओढतात, मातीत बोटं फिरवतात, तो चित्रकार होणार. तुम्ही त्याला रंग आणून द्या, चित्रकलेची वही आणून द्या, खेळू द्या त्याला. एखादा खूप चांगला खेळतोय त्याला बॅट आणून द्या. त्याच्यामध्ये जी जी क्षमता आहे ती आपण बाहेर काढली पाहिजे. पण आपण त्याच्या क्षमतेचा विचार न करता आमच्याकडं फक्त पैसे आहेत म्हणून त्यांना नको त्या गोष्टीकडे वळवतो आणि मग त्यांचं व्यक्तिमत्व खुरटलं जातं. आमची इच्छा असते त्यानं इंग्रजी शिकली पाहिजे, या मुलांना इंग्रजी आलीच पाहिजे, ती जागतिक भाषा आहे. पण इंग्रजी आली पाहिजे याचा अर्थ त्यांनी मराठी साप विसरायची का. आपण विचार कोणत्या भाषेत करतो, आपल्या मातृभाषेत करतो. आणि या मुलांना जर मराठीच येत नसेल तर ते विचार कुठल्या भाषेत करतील. इंग्रजीत ते करू शकत नाही, कारण इंग्रजीचे शब्द तोकडे आहेत. इंग्रजी तुम्हाला नाही आनंद देऊ शकत, इंग्रजी ही तुम्हाला नोकरी देऊ शकते, सुख देऊ शकते, पण समाधान देऊ शकत नाही. म्हणून आम्ही मराठी विसरून जातो. आमच्या पालकांना काहींना वाटतं माझा मुलगा इंग्रजी बोलला पाहिजे, पण मराठी तो विसरला पाहिजे का, अजिबात नाही. अहो आमची मराठी भाषा इतकी सुंदर आहे, मराठी इतकी सुंदर भाषा आहे जगामध्ये नाही. जो शब्द आहे तो आमची मराठी लगेच साकारून घेते. आमचे पत्रकार मित्र इथं आहेत, त्यांनासुद्धा मराठीचा आविष्कार कळाला असेल की बातम्या लिहिताना सोप्या भाषेत जीप लिहायचं नाही, जिल्हा परिषदल्या असं आम्ही सांगतो नाही. कारण जीप म्हटल्यावर काहींना जीप वाटू शकते, काही अनुस्वार देऊ शकत नाही. आमचे एडिटिंग आता तो फार वेगळा विषय आहे. म्हणजे पत्रकार आणि एकंदर संपादन वगैरे त्यावर बोलणं हा फार वेगळा आणि आनंदाचा विषय आहे. पण आज इथं सगळेच आहेत म्हणून तो बोलता येत नाही. कधीतरी तो योग आपण निश्चितपणे आणू की जुन्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत जे चाललं आहे त्यामध्ये काय गमतीशीर बदल होत गेले. पण या मुलांवर जर आपल्याला अन्याय करायचा नसेल, यांचं व्यक्तिमत्व जर खुरटून द्यायचं नसेल तर यांना मराठी येणं हे अनिवार्य आहे. म्हणून आपल्या घरामध्ये मुलगा आहे तो आनंदी दिसला पाहिजे. पण आता अनेक मोठी माणसं असं म्हणतात की सुख कुठं आहे, आम्हाला सुख दिसत नाही, आनंद दिसत नाही. मला वाटतं आनंद आपल्या आजूबाजूला आहे, तो आपण भोगायला शिकलं पाहिजे. कुठं आहे आनंद, सगळीकडे आहे. गुलाबाला काटे असतात असं आपण म्हणतो, तसं म्हणूच नका. काट्याला गुलाब असतात, याचा अर्थ आहे जगामध्ये दुःखातून सुद्धा सुख निर्माण होऊ शकतं. अशी मनीषा आपण मनामध्ये बाळगली पाहिजे. आपण पहाटे फिरायला बाहेर पडतो, आनंदाची गोष्ट आहे. का बाहेर पडतो, आपल्याला व्यायाम करायचा. आपलं शरीर जसं वाढत जाईल, आता कुणामुळे वाढलं ते दुसऱ्यानं तो वाढवलं नाही. आपला हात आहे, तोंड आपला आहे आणि दोन्हीच्या मिलामानं आपलं पोट वाढत चाललं, सरळ गोष्ट आहे. तिथं काही दुसरं कोणी आलेलं नाही. पण आपलं पोट वाढल्यानंतर आपण पहाटे फिरायला बाहेर पडतो. आपलं पोट वाढलं ही चिंता आपली आहे का जगाची आहे, आपली आहे. मग आपला चेहरा प्रसन्न पाहिजे, कारण सकाळची थंड हवा वाहते, सगळे फिरायला बाहेर पडते. पण तुम्हाला सांगतो आपला चेहरा असा असतो सुटकात गेल्यासारखा,
की पाहणाऱ्याला असं वाटतं की आता भारत चीन युद्ध सुरू होणार आहे आणि पहिला बॉम्ब याच्या चेहऱ्यावर पडणार आहे. प्रसन्न राहा. प्रसन्न राहिल्यानं आपल्याकडे पाहूनसुद्धा इतरांना प्रसन्न वाटतं. काही जण कुत्रे घेऊन फिरायला बाहेर पडतात. आपल्याकडे कुत्रा नाही, याचं दुःख मानायचं का? नाही मानायचं, किरकोळ गोष्ट आहे. त्याच्याकडे पहा, एखाद्या दिवस कुत्रा दांडगा असतो, मालक असा असतो, कुत्रंच त्याला फिरवतं, त्यातही आनंदाच्या गोष्टी आहे. आनंद कुठं नाही, सगळीकडे आहे. कधी कधी काय होतं, काही माणसं सकाळीच उठून टी व्ही समोर बसतात पहाटेच. रामदेव बाबा येतात पहाटे. आता रामदेव बाबा पहाटेच उठतात कारण ते लवकर झोपतात. आपल्याला बाकीचे कामं असतात म्हणून आपण लवकर झोपत नाही. मग ते पहाटे उठतात की तो त्यांचा चॅनल असतो, ते बसतात. आता त्यांचा तो व्यवसाय आहे. योगासनं करणं हा बाबांचा व्यवसाय झालेला आहे. तो जगाला त्यांनी शिकवलेला आहे. योगगुरू ते आहे. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं, आपल्याला एकही खिसा नसताना एवढे व्यवसाय असलेला जगातला तो एकच माणूस आहे. कुठं पैसे ठेवीत असेल भाऊ, कपड्याला तर खिसा नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. मग बाबा येतात, बसतात. मग आपणही त्याच्यासमोर बसतो, टी व्ही समोर काही माणसं बसतात. आता कबूल करायचं नाही पण बसतात. मग बाबा आल्याबरोबर काय करतात, पोट गर 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 फिरवतात. आपलं फिरतं का? पण आपण विनाकारण असं करतो, फिरलं बाबा, आपलं आपलं समाधान फिरलं. मग बाबा काय करतात, एक पाय घेतात, पटकन गळ्यात घालतात. रोजचा व्यवसाय आहे. आपला जातो का? पण आपण तरी पण कसा बसा पाय उचलतो आणि गळ्यात घातला. आता बाबा पटकन काढतात, आपला निघतो का? नाही निघत. मग काय करायचं, बायकोला बोलवायचं, एवढा पाय काढ. आता ती सांगते काढ कशाला, दुसरा घालते. नाही